पुणे जिल्ह्यातील सासवड ते जेजुरी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघातानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली। यावेळी त्यांनी पोलीस प्रशासन आणि पालखी प्रमुखांकडून अपघाताची माहिती घेत जखमी वारकऱ्यांवर तातडीने सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत धीर दिला। मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत शासन मृतांच्या कुटुंबियांच्या आणि जखमी वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची त्यांनी ग्वाही दिली। तसेच पंढरीच्या वारी दरम्यान सर्व वाहन चालकांनी अधिक सावधगिरी बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले। या अपघाताप्रकरणी प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असून नेमके कारण शोधण्यासाठी तपासही वेगाने सुरू आहे। ही घटना घडली, काय सांगाल? आताच मी सगळ्या वारीमध्ये झालेल्या अपघातातल्या महिलांना भेटून आले। खरं तर ही अत्यंत वेदनादायी आणि दुःखद घटना आहे। एक ट्रक वारीमध्ये घुसला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 9 महिला जखमी आणि त्यातल्या 3 महिला मृत्यू पावलेल्या आहेत। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि आत्ताच मी जखमींना पण भेटून आलेलं आहे। काहींचं थोडंसं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि काही मुकामार लागलेला आहे, त्यामुळे त्या चांगल्या आहेत बाकीच्या सगळ्या स्त्रिया। आणि जशी मला लगेच घटना कळली, मी लगेच इथे आले। मी ह्या साईडला होतेच, त्यामुळे मी लगेच इथे येऊन त्यांच्या उपचारासंबंधी सगळं देखरेखीखाली सगळे प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की त्यांना सर्वतोपरी मदत करा, अशा मी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। आणि मृत व्यक्तींना आपल्याला माहिती आहे की GR आपला महाराष्ट्राचा मागेच निघालेला होता। मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण शासनातर्फे देणार आहोत। जखमींचाही संपूर्ण खर्च आपण करणार आहोत। अपघात नेमका कसा झाला या संदर्भात काय सांगता? चालत असताना बहुतेक ते ड्रायव्हर सकाळची वेळ असल्यामुळे बहुतेक त्यांनी काहीतरी गोळ्या घेतल्या असं समजतंय। चौकशी अंती मला सगळी माहिती कळेल।